भाजपाच्या वंदना कांबळेंना या गावातून लीड, तर वरवडे यांना या गावाने दिला धक्का. मोडणीम जिल्हा परिषदच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या वंदना कांबळे यांना 10 गावामधील सर्वात जसे लीड मोडणीमकरांनी दिले. मात्र भाजपाच्या पंचायत समितीच्या उमेदवार मंदाकिनी वरवडे यांना मोडणीम, बैरागवाडी व जाधववाडीतील मतदारांनी धक्का दिल्यानं त्यांना पराभवास सामोरे जावं लागलं आहे. लवळमध्ये वंदना कांबळे यांना 2241, तर प्रभावती शिंदे यांना 1165 मते पडली आहेत. तर लवळमधून वंदना कांबळे यांना 1076 मते अधिक पडले आहेत. होळेमधून वंदना कांबळे यांना 838, तर प्रभावती शिंदे यांना 626 मतं, तर 212 मतांचं लीड होळेमधून वंदना कांबळे यांना मिळालं आहे. उजनीमध्ये 727 मते वंदना कांबळे यांना, तर 311 मतं प्रभावती शिंदे यांना पडली असून उजनीतून 416 मतांचं लीड कांबळे यांना आहे. परेतेवाडीत वंदना कांबळे यांना 552, तर प्रभावती शिंदे यांना 428 मते पडली असून 124 मतांचं लीड कांबळे यांना आहे. वरवडेमध्ये मात्र 739 आणि 739 अशी समसमान मते दोन्ही उमेदवारांना पडली आहेत. तुळशीत वंदना कांबळे यांना 1858, तर प्रभावती शिंदे यांना 887 मतं पडली असून वंदना कांबळे यांनी तुळशीतून 977 मतांचं लीड घेतलं आहे. दोन्ही उमेदवारांच्या आरण या गावातून वंदना कांबळे यांना 2075, तर प्रभावती शिंदे यांना 1679 इतकी मते पडली असून आरणमधून देखील 396 मते वंदना कांबळे यांनी अधिक घेतली आहेत. मोडणीमकरांनी मात्र सर्वाधिक 3645 इतकं मतदान वंदना कांबळे यांना केलं असून प्रभावती शिंदे यांना 2096 इतकी मते पडली असून 1549चं सर्वाधिक लीड वंदना कांबळे यांना मोडणीमकरांनी दिलं आहे. जाधववाडीत कांबळेंना 610, तर शिंदेना 441 मतं पडली असून 169 मतांचं लीड कांबळे यांना मिळालं आहे. मात्र बैरागवाडीत कांबळेंना 531, तर शिंदेंना 549 मतं पडली असून या गावात 18 मतांचं लीड शिंदेंना मिळालं आहे. वंदना कांबळे यांना 39 टपाली मतदानासह 13,853 इतकी मते, तर प्रभावती शिंदे यांना 31 टपाली मतदानासह 8,946 इतकी मते पडलेली आहेत. या झालेल्या मोडणीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचा वंदना कांबळे या 4,907 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना पुरस्कृत अश्विनी लोकरे यांना फक्त 474 इतकी मते मिळाली असून 218 मतदारांनी नोटा बटन दाबून नापसंती दर्शवली आहे. मोडणीम जिल्हा परिषद गटात भाजपाच्या वंदना कांबळे विजयी झाले असले तरी पंचायत समिती गणात भाजपाच्या मंदाकिनी वरवडे यांना राष्ट्रवादीच्या प्राजक्ता पाटील यांच्याकडून पराभवास सामोरे जावे लागलं आहे. मोडणीम पंचायत समिती गणातील भाजपाच्या मंदाकिनी वरवडे यांना आरणमधून 1880, तर राष्ट्रवादीच्या प्राजक्ता पाटील यांना 1641 मते पडले आहेत. फक्त आरणमध्येच मंदाकिनी वरवडे यांना 239 मतांचं लीड मिळालं आहे. तर मोडणीममधून राष्ट्रवादीच्या प्राजक्ता पाटील यांना 2399, तर भाजपाच्या मंदाकिनी वरवडे यांना 2200 इतकी मतं पडली असून प्राजक्ता पाटील यांनी मोडणीममधून 170 मतांचं लीड, तर जाधववाडीमध्ये प्राजक्ता पाटील यांना 460 आणि मंदाकिनी वरवडे यांना 386 मतं पडल्यानं प्राजक्ता पाटील यांना 74 मताचं लीड जाधववाडीतून मिळालं असून बैरागवाडीत देखील 525 मते प्राजक्ता पाटील यांना, तर मंदाकिनी वरवडे यांना 254 मतं मिळाली असून बैरागवाडीतून प्राजक्ता पाटील यांनी 271 मतांचं लीड घेतलं आहे. प्राजक्ता पाटील यांनी टपाली 20 मतांसह एकूण 5045, तर मंदाकिनी वरवडे यांनी टपाली 14 मतांसह 4812 इतकी मतं पडली असून प्राजक्ता पाटील या 233 मतांनी विजयी झाले आहेत. मोडणीम जाधववाडीतील मतदारांनी भाजपाच्या पंचायत समितीच्या उमेदवाराला मतदानातून धक्का दिल्यानं मंदाकिनी वरवडे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.